अमितची पत्नी प्रियंका दररोज त्याच्या अपंग भाऊ आनंदच्या वाईट नजरेचा त्रास सहन करत असे. तो नेहमी अमित कामावर गेल्यावर तिला वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करून त्रास देत असे. तो तिला न सांगता मागून मिठी मारत असे. त्याचा विचार प्रियंका सोबत ते सगळं करण्याचा होता जे फक्त नवरा बायको मध्ये होतं. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. एक दिवस अमितने नाटक केलं की तो ऑफिसला गेला आहे, पण खरं तर तो घरातच लपून होता. त्याने आपल्या डोळ्यांनी आनंदला प्रियंकाचा हात धरायचा प्रयत्न करताना पाहिले. त्यानंतर झालेल्या भांडणात आई वडिलांनी आनंदचाच बचाव केला. त्याला निष्पाप ठरण्याचा प्रयत्न केला. हे पाहून अमितचे आई वडील वरील विश्वास उडाला आणि त्याने ताबडतोब प्रियंकाला घेऊन त्या घरातून निघून जाण्याचा अटळ निर्णय घेतला. त्यानंतर ते दोघे जवळच एक छोटेसे घर भाड्याने घेऊन स्वतंत्रपणे राहू लागले. प्रियंकाला आता मानसिक शांती मिळाली आणि अमितला कळले की पत्नीचा सन्मान हाच खरा तो सर्वात महत्वाचा आधारस्तंभ आहे.